संकेत पाण्याचं झालं आता तर चहाचं सांगा आता. हो चहा घेऊन ये लवकर जा. नाही नाही बा चहाचं काही सांगू नका आता. कसं तिकडे निरोप पाठवून द्या. मग तिकडे चहा होते पोहे होते मग कसं इथं चहा तिथं चहा. कसं राहू द्या आता. फक्त आपल्याला कसं तिकडे जाणं महत्वाचं. हा कसं चहा पोहे घेतले निघाले. कसं कसं हो आम्ही काय काय जेवण केल्याशिवाय जाऊ तुम्हाला. मग काय डॅनी आबूचे भाऊ आलेले आहे ते काय त्याचे भाऊ तसे पाठवणार आहे तुम्हाला. हा काही आपलं राजा. बरं पाहू ना आता काय होते पुढे नाही का. हो त्याचं काही हरकत नाही. फक्त म्हणलं एखाद्या मुलाला पाठवून द्या त्याच्यापर्यंत निरोप पोहोचून द्या. जाय बरोबर संकेत. हो निरोप देऊन दे घरी त्याच्या म्हणा पाहुणे आलेले आहेत म्हणा इथं. हो जाय त्याला म्हणा बोलावली ये जा म्हणा इथं. मांडणं घोट चहा मांडायला. मग आता आपल्या घरी आल्यावर काय तसेच वाटत असते का. जाय जाय चाय मांडायला आणि त्याला बोलावणार ना सांगून द्यायला आलेले आहे म्हणून पाहुणे. संकेत झालं कडे. अरे संकेत संकेत इकडे रे. संकेत इकडे का लवकर सांगा मला काम आहे मला. काही नाही आपल्या पिस्तूलले म्हणलं अगरवाडी दिले का पोहोचू तेवढा. हो बोलले का जात होतं रे ट्रॅक्टरवर. लवकर जाय बरेल घेऊन. मला कुठे न्यायला मामा किती काम आहे का मला ते निरोप सांगायला लागते तिथं. हो डॅनी आबाजीले का बाबा काय निरोप काय म्हणलं मी निरोप काय निरोप आहे. ए पाहुणे आले हो झाबरूड आले पाहुणे आले. हो आमच्या घरी थांबले गाडी गिरी ते म्हणलं ते मला सांगा लागते की बा पाहुणे आलेले आहे तुम्ही आले म्हणून. काय बोलू राहिला म्हणून काय झबरू झाले पाहिले काही मी बोलतो मी काय काय झबरू पाहत नाही पाहुणे का. मग काय ते कांद्याचे बी आणलं का नाही. हो तुमचं बी घेऊन द्या म्हणे ते माझी द्या म्हणे. असं हो कांद्याची गाडी आली मग त्याच्यात आले का बसून ते पाहुणे. असं कुठच्या मला पाहुणे तिच्या साईड आपलं डॅनी आबाजीचे ते भाऊ आहे ना आबाजी त्याच्याच गावचे. आम्ही तर नसतं घोर झाला आम्ही आता काय कसं काय मला पाहुणे कसं काय आता हे तर अलगच होऊन राहिलं का. मला झाबरूचं कसं काय सोयरी करू राहिली. आपल्याला काय झाबरूसाठी नसेल का कोणा दुसऱ्यासाठी असं भानुगिरीसाठी असं. नाही ना झाबरूसाठी आहे. मग मी ऐकल्या ना गोष्टी सगळ्या द्यायच्या. मग काय आता झाबरूडा येऊन राहिला म्हणून फोन लावला ना. बापरे हे तर लय पुढे गेले दिसते मला वातावरण. असं हो का बरं ठीक आहे जाय तुम्हाला जाय निरोप दे म्हणलं ती. हो वाढतीच आहे का नाही मला पण. अरे बाबा वाढदिवस आहे मग यावर्षी काय कॅन्सल थोडी आहे. तेच म्हणलं मी आपला काही मारत राहतं वाढदिवसा दिवशी येते का तर असं काय पार्टी गिटी आहे का मग कसं काय म्हणलं काय फक्त बस आपला केक आणणार बस. केक नाही उद्या म्हणलं रोडची पार्टी वाढत नाही. मग आमची वहिनी म्हणे चांगलं जंक्शन करा म्हणे यावर्षी वाढदिवस. मग आता आपलं रोडची पार्टी उद्या वावरात. हो काय बरं मग काय टेन्शनच राहिलं नाही का. हो जाय तू जाय निरोप दे म्हणलं तू मी पाहतो काय करायचं जा. आम्ही तर आपण तर झाले आता हे झाबरूचं कसं काय मिळत आता. नाही हे सोयरी होऊन देत नाही मी. 100% आता फोन करायला लागत मॅडमले. हो कसं तिला सांगितल्याशिवाय पुढचा काही रस्ता मोकळा होणार नाही का. मग पुढचं पुढे पाहते काय होतं. हॅलो हा बोला म्हणलं देतच भाऊ काय म्हणत होते. आता हे का पाहुणे आल्यावर येते का काय सांगावं ना अजून याचा पत्ता नाही. अरे काय झाबरू काय आला नाही म्हणलं अजून तू काही येऊन राहिला म्हणलं. निघालो मी बस नेमकं आता जरासं पोहे जे खाल्ले बडभाऊ म्हणे कसं तसं जाऊ नको. निघालो मी आता रस्त्यानं बस 5 किलोमीटर क्रॉस केलं मी आता बस येतो मी अर्ध्या तासात. ये ना बा लवकर तिकडे पोरीवाले म्हणतील पोरग कुठं गेलं अजून. बरं ये मग लवकर. हा हो ये हो ठीक आहे ते डॅनी आबाजी म्हणे फोन लावून पाय म्हणे. हो त्याच्यात बॅलन्स नव्हतं म्हणून लावला मी. हो बरं येतो ना हो निघालो मी आता. हो येतो अर्ध्या तासात. आता येते वाटते नाही का अर्ध्या घंट्यांनी. बरं म्हणलं बाई जिलेबी आणली म्हणलं मी जेवताना मग कसं कमी येते. हो आबाजी बरं हो ठेवलं तुम्ही आता अंदर ते. हो बरं डॅनी आबाजी पाहुणे आले म्हणलं. हो झाबरूड आले पाहुणे आले म्हणलं आमच्या घरी बसलेले आहे. आले म्हणते का बरं ठीक आहे मी येतो आता त्याला बोलावले का. हो जाय तू जाय आलोच मी. बरं या मग या. काय म्हणलं 10-15 मिनिटात येणंच आहे द्यायले. हो आता मारुतरावजी इथं 10-15 मिनिटं बसतील ते. हो तर आम्ही जातो त्याला बोलावले. तर बाकी पोहे गे झाले ना सगळे प्लेट आहे ना सगळं. द्या ना सगळं तयार आहे पोहे तयार आहे फक्त आले की त्याला पोहे देणंच आहे. नंतर मग चहा नंतर मांडेन मी. बरं अजूनही काही लागलं तर इलायची पानपोळा हे ते सगळं भरून ठेवलं ना. तुम्ही काही काळजी करू नका डॅनी आबाजी. हो ते मी बैठकीतलं मी बरोबर आवडसावर केलं. आणि आता म्हटलं यायचं चहा पाणी झालं की मी घरी जातो. स्वयंपाकाचे पाहतो लवकरात लवकर. 1 घंट्यानं जेवायला घेऊन या पाहुणे घरी. पण आता पाय बरं आता माझ्यानं तुम्हाला तकलीफ. आता आमच्या इथं नाही बाई कुणी कराले. हो देवदास म्हणे बा कसं माझ घरी आता चहा पोहे कर लागते तर तुले घरी या लागलो. झाबरू का फरक आहे का मी त्याची मोठी बहिणी जाऊ ना. मग तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं इच्छा सांभाळतो. मग कसं तिकडे जेवायला घेऊन येजा मग पाहुणे. बरं ठीक आहे मग आता येऊ का मग आम्ही आता सगळी इच्छा बरोबर ओके करून घेतो. प्लेटा काढून ठेवतो गिल्लास हे ते पाणी गिनी भरून ओके. हो येतो आम्ही त्याला बोलवून. जा तुम्ही जा. हो तरी 15-20 मिनिटांनी घेऊन जा. तोपर्यंत मी बैठकीत नाही चादर गिदर टाकून बरोबर व्यवस्थित करून घेतो. या मग तुम्ही जा. हो डॉक्टर नलू बोलते म्हटलं. हा बोला कोण बोलता. मीच बोल राहिला म्हटलं झुंबर घर फिरवे बोलतो म्हटलं. कुठं आहे सध्या नलू मॅडम तुम्ही कुठं आहे म्हणलं. हॉस्पिटल मध्ये आहे. कोण काय म्हणत होते.
ते कसं मारत राहू म्हणे फोन लावा म्हणे तुम्हाला हो बऱ्याच जणांनी फोन लावणं सुरू आहे वाढदिवस आहे ना मारत राहू तर 7 डिसेंबर 7/12 तर म्हणून म्हणलं कसं येसाल का मला उद्या मग त्यासाठी लावला होता फोन. हो आहे माझ्या लक्षात. मागच्या वर्षी खूप छान वाढदिवस केला होता त्यांनी लक्ष्मणरावच्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे येते कितीतरी लोक आले होते आहे ना. पण यावर्षी काय म्हणलं नियोजन? वर्षी रोडगे जेवण ठेवलेला रोडगे जेवण हो कसं वावरातली सगळे आले म्हणजे कसं गाव जेवणच ठेवलं त्याच्या जवळपास. माय गॉड बापरे रोडगे जेवण आहे का? मग तर येणारच मी नक्की येणार मग. वांग्याची भाजी रोडगे बरं बरं ठीक आहे ना येईन ना मी मग. बरोबर ठीक आहे मग या मग तुम्ही हो चला येतो म्हणलं मी जरा गडबडीत होतो ते कसं आता डॅनियामध्ये जा लागते मला काय पाहुणे आले होते त्याच्या घरी. हा अच्छा अच्छा झाबरूच्या घरी का? अच्छा काय कोण आला त्यांच्या घरी पाहुणे? ते आपलं पोरीवाले वाडेगावचे आले तर पासाठी झाबरूले हो आता झाबरू येऊन राहिला रस्त्यावर आहे म्हणते बहुतेक आला पोहोचतच आला म्हणते हो ते पाहुणे आले तर आता सध्या मारुतरावच्या घरी आहे तो. हॅलो हॅलो मी काय म्हणतो नल मॅडम हॅलो हॅलो. बोला बोला झुंबर दादा. काय म्हणता बोला. अरे नल मॅडम बाबा मी काय म्हणतो काय झालं काय म्हणलं तुम्ही मधातच बोलणं थांबलं या म्हणलं मग उद्या. नाही नाही झुंबर दादा राहू द्या म्हटलं मी काही येणार नाही आता. थोडं मला काम आहे उद्या. काय बोल राहिला मॅडम आता हो म्हणता आता नाही म्हणता काय काय झालं मग काय म्हणलं अचानक काही म्हणजे काही म्हणजे असं काही हे आहे का मला सांगा तुम्ही काही अडचण असेल तर मला सांगा. आता पहिले झाबरूलेत होतो मी आता. बरं मी काय म्हणते झुंबर दादा मी सांगते विचार करून उद्याचा. ठीक आहे ठेवते फोन मी जरा मी अर्जंट मध्ये आहे मला थोडंसं काम आहे. आता आपलं तर काम झालं आता नाही का अगदी पेटून आता पुढचं पुढे काय होते पाहू आता. बोला बोला काय म्हणत होत्या. बोला डिटेक्टिव्ह साहेब काय चालू आहे सध्या? कुठं आहे म्हटलं? कुठं आहे सध्या? मी तर मठावर थांबलो तुम्ही दर्शन घ्या म्हटलं आणि घरी जा. काहून काय म्हणत होती? बरोबर आहे ना आशीर्वाद घ्यावाच लागतील ना आता. आता सोयरीक म्हटल्यावर थोडंसं का कुठच्या मुलगी वगैरे चांगली आहे म्हणे समजलं असं. कुठची मुलगी काय विषय काय म्हणलं समजून नाही राहिलं मला काय म्हणणं आहे तर. अरे टकल्या म्हणायच्या तू बोलायला नको लावत इथं कसं हॉस्पिटलमध्ये आहे जास्त मी मोठ्याने आवाज नाही करू शकत. तर म्हटलं सोयरीक आहे तुझी तू घरी चाललेला आहे म्हटलं काय. ते आता सगळं समजलेलं आहे मला कुठची मुलगी आहे काय आहे काय नाही. म्हटलं आतापर्यंत मला सांगायचं काम नव्हतं का म्हटलं तुझं. अरे पाहुणे नाही ना बा मुलीकडचे काय लिहून राहिले माझे आबोजी आहे का नाही माझ्या आबोजीचे भाऊ ते वाडेगावले असतात ते गाडीत बसून आले तर त्याच्या भेटीसाठी चाललो होतो मी असं आहे ते निघतो मारुतरावचा वाढदिवस. मग तेच पाहुणे आलेले आहेत ना तुझ्या आजोबासोबतच कोणतरी आहे म्हणते. आता ते तुला पाहायला आलेलं आहे तुला सगळं माहिती आहे माझ्याशी तुला फोन राहिलेला आहे. काय बोलून राहिली अरे मला तर काहीच माहित नाही आता मी आता सहज घरी चाललो होतो. आता मला काही सांगू नको तू मी फक्त काय सांगते ते ऐक तुला काय. हो ते सोयरीक जर का समजा झाली तर लक्षात तू काय होईल तर तू कोणत्या हातीत आजच्या ते सोयरीक मोडमाड कर. माझ्या बाबाला भेट फोन लाव काय झालं मला तुमच्या 6 महिन्याचं. त्यांनी आपल्याला म्हटलं होतं ना 6 महिन्यानंतर तू जर डिटेक्टिव्ह झाला तर मी विचार करतो. तर तू त्यांना फोन कर आणि बरोबर विचार. नाही नाही हे बाय सोयरीकचं मला माहिती नाही मी ते आता मोडमाड कसं करायचं ते पाहतो काही ना काही मला विचार करू दे जरासा. तुझ्या बाबाला फोन लावतो मी जरासं असं आपले मारुतराव हे यायले फोन लावून बरोबर ऍडजस्टमेंट करतो मी. तेच म्हटलं काय त्याशिवाय येणार नाही म्हटलं मी काय मारुतरावच्या वाढदिवसाला. ते प्रकरण मिटल्यानंतरच येईन मी मला फोन करतो ते सगळं झालं की. ना मीच तर आता विचारात पडलो करतो ना मी काही ना काहीतरी प्रयत्न करतो. ठीक आहे ठेवतो आता. ठीक आहे मग ठेवते मी. काय का झाबरू कशी कामं करून राहिला तू हो आता आहे बा तुला फोन लावणारच होतो मी पण तू आला म्हणलं कसं काय धती उभं केलं म्हणलं सोयरीकचं. मला काहीच माहित नाही ना बाबा अजूनही माहित नाही मला आत्ता पत्ता लागला मला. आता पाहुणे तर मा घरीच आहे आता पत्ता कसा काय लागला तुला हो म्हणजे सांगा आता म्हणजे आता मिळालं मलाच माहित आहे का तोपर्यंत वार्ता पोहोचली बी का. बा नलूचा फोन आलता ना मले मग काय असंच आहे म्हणे मी असतं म्हणलं काय झालं बा अचानक हे मला वाटलं माझ्या आबाजी शिवून राहिले का पण आपण हे बा म्हणलं जरा पाय गड्या कुठं तो घरी आहे का बसलेले पाहुणे. आता सध्या तर आपल्याच घरी आहे आता बस चहा घेतीन आणि आता बहुतेक डॅनी आबाजी बोलावले आले की चालले जातील निरोप गेलेला आहे संकेत जोड म्हणून म्हणलं आता काय करू सांगा तू. काय सांगा लागते पाहुण्याचे कानं भरून दे बरोबर पोरग काय असंच आहे म्हणा MIDCत कामाला जाते असं तसं काही आपलं देणं लावून हुकलं पाहिजे फक्त. बरोबर पाय तुम्ही जराशे आता संख्याचा बुडा उठून नाही राहिला तिथून त्याला त्याला घरात पाठवून मा बुडा तर गेला तिथून आता पाय तुम्ही पोझिशन बनली की बरोबर बोल तुम्ही त्या संग. बरं हे बा हे काम झालं की तू काय करजो तू जातो म्हणजे नलूच्या घरी
हा हो मग बाबाला सांगून देस तिच्या असं असं आहे म्हणा, झाबरूला काहीच कल्पना नाही म्हणा त्या गोष्टीची. हो ते कसं गैरसमज होईल म्हणा तुमचा, तर बरोबर त्याला सांगून दे, त्याच्या लक्षात येते मग बरोबर. हा ठीक आहे, ओके. बरोबर, म्हणजे शांताराम भाऊ म्हणणं आहे वाटते समजा, नाही का? द्यायची इच्छा आहे का द्यायची? ना त्याने मला शब्द दिलेला आहे की म्हणे तू जर डिटेक्टिव्ह झाला तर म्हणे मी नलूचा हात तुला देणार आहे म्हणे, तू काही काळजी करू नको. हो तर त्याच्यानं कसं मला म्हणणं बरोबर नाही, तू बरोबर हँडल करून देतो ते. विषय काढजो बरोबर, एकांतात बोलायचो. लागलं तर झुंबर भाऊले संग घेजो आणि तेवढं प्रकरण सॉल्व करून टाक लवकर. मी काही लवकर येत नाही जरासा. बरोबर बरोबर, करतो मी हँडल, काय करायचं ते. हो आता काही काळजी करू नका, आता सगळं माहीत झालं मला काय आहे तर. ठीक आहे, ठेव मग आता, ठेव. चला आता काय निरोप येते काय सांगा, लवकर कसा उशीर नाही झाला पाहिजे ना, आमचं जाणं झालं पाहिजे. बस झालंच आता, बस संकेत आला ना आता. हो येऊन राहिले ते, बहुतेक बोलावले येतील आता 5 मिनिटं. हो आता संकेतचे बाबा गेले ऑटो लावाले बरोबर. हो मग चालले मग संघ आवाज दिला की. हो ना हो ना, ते तर आहेच म्हणा. आता याला विचारपूस करायला लागेल जराशी, नाही का? काय म्हणते मुलगा गिलगा, काय मित्र आहे का तुमचा मग? हा हो, तुम्ही मित्र आहे असं तसं. ए बाबा काय सांगा तुम्हाला, मग आता लंगोटी मित्र आहे ना आपला, ते इथंच पडून असे आपल्या घरी लहानपणापासून. मग काय आता काय तुम्हाला सांगा, आता पहिले बकऱ्या राखणं काय, ढोरं राखणं काय, आंबे चोरणं, पाळं खाणं, लय आमचं नदीत पोहायला जाणं सगळं बिलकुल, म्हणजे आम्ही म्हणजे लहानपणापासून संघच आहो. पहा बरं, मग आता समजा तुमच्या घरी म्हणता भाकरीचे तुकडेमुळे ते, आता म्हणलं ते डिटेक्टिव्ह झाला आणि तुम्ही आपले कसं नागरच पाहून राहिले. कायचे नागर, आता तेच कोणते मोठं काम करून राहिला, ते काय करून राहिला म्हणलं. अरे त्याच्यापेक्षा आता माझ्याजवळ 12 एकर जमीन आहे, त्याच्यापाशी काय काय त्याच्यापाशी. आता हे पोरग, हे डुबरं पोरग काय काय सोयरी हुकूते का मान आताची, काय सांगा. राहू दे ना भाऊ म्हणलं, तुला माहित आहे का, आम्हाला माहित आहे तेवढं तुला माहित आहे का म्हणलं. 2 एकर जमीन आहे म्हणलं त्याच्या नावानं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते कोणतं डिटेक्टिव्ह आहे, त्याला 1-1.5 लाख रुपये पगार पडते. गाडी गिडी आहे म्हणते स्वतःच त्याची, आणि तू काय सांगून राहिला. काय करावं अरे, काहीच नाही ना, डिटेक्टिव्ह काहीच नाही. ते MIDCत असते ना ते. मग काय तर इकडून आता जाताना कपडे दुसरे घालते, MIDCत बदलते, अजून येता येता घरी येते. मग काय शो मारू राहिले ते काहीतरी. मग कुठं आहे ते कोणता डिटेक्टिव्ह 8-9 हजार रुपयानं त्या MIDCत कामाला आहे ते. सांगा आता काय बोलून राहिला राजा. आता जे हे तुमच्या संग पाहुणे तुमचे काका आहेत म्हणता ना, त्यानं तर आम्हाला सांगितलं डिटेक्टिव्ह आहे, असं आहे तसं आहे. असं कसं काय बोलून राहिला तुम्ही? तर मग मी काय खोटं बोलून राहिलो का म्हणला? अरे माझा दोस्त आहे ना, मला माहित नसेल का? काय सांगू नको बाबू. हे बा तू कसं आहे, तू जाऊन राहिली मग. हो तुला वाटते आपला दोस्त वगैरे गेला, आपण इथंच राहिलो वावरायनं. म्हणून हे बा काही सांगू नको तू. असे हे बा आम्हाला माहिती नाही, सोयरी का तोडणारे जवळचेच असते तर दूरचे नसते. तर तू त्यातला दिसून राहिला मला. कायच करावं, याचे ध्यानात नाही तर ते हे जरासं हलक्यात दिसते दिमागाचा. हो ना, मग आता मी काय लबाड बोलून राहिलो का? तुम्हाला वाटते जाऊन राहिलो, माही काय जाणार आहे? नाही नाही, हे बा म्हणलं भाऊ, असे कामं करत नको जाऊ म्हणलं तुम्ही. तुमचं आता लग्न झालं म्हणता, तुम्ही राजा लोकांचे असे करता, शोभते हो तुम्हाला. दिसता राजा, मी आणलं कसं माणूस ठेंगणाच आहे, पण लय गुणी दिसून राहिला मला. राहू द्या म्हणलं, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. हो जा तुम्ही तुमचं काम करा. बोलावून आलं असं जातो आम्ही. पण ते याचे काही ध्यानात नाही राहिला. आता जाऊ ते, शांताराम फुले फोन लावा लागेल, पुढची फिल्डिंग लावा लागेल. हो आपल्या ज्यांना काही गटत नाही. बोल मारती, बोल ना. बोल म्हणलं, बोल. काही नाही म्हणलं, थोडंसं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. जरा येता का म्हणलं, मंदिराच्या तिकडे येता का म्हणलं अर्जंट. हो थोडंसं महत्त्वाचं आहे. काय म्हणते मला मारते आता. हो ना, आधीच तर माणूस आहे टेन्शनमध्ये. हे झाबरून काय नसतंच केलं ना, आता हे काय कसं काय करावं. पण आता सोयरिकीचं धतिंग उभंच काय केलं ना. बरं येतो मी मंदिराच्या तिकडे. हो ठीक आहे, तू होय पुढे. आलोच मी 5-10 मिनिटात. मला माहित नाही, मला कुठं माहित होतं. हे सकाळी मला डॅनी बुडा म्हणे दूध जरा शिल्लक पाहिजे, पाहुणे येऊन राहिले म्हणे पाहासाठी. मलाच तर झटका बसला. मला झाबरू काय करून राहिलाय असा. आम्हालाच कुठं माहित होतं. ती गाडी आल्यावर मला मग माहीत पडलं. मग हो मला माहीत नाही पडत तर तिकडे नलू मॅडमला कोणातरी पताही दिला म्हणते. हो फोन केला म्हणते, तर मग तिनं केला झाबरूला फोन की बा असंच आहे. हो काय आहे तर बा पाय तू. तर म्हटलं झाबरू चालता मला फोन. हो म्हणे असंच आहे म्हणे. हो तुम्ही शब्द दिला आहे म्हणते आईले. तर म्हटलं तुम्ही त्या शब्दाला जागा आता, काय करायचं काय नाही तर. हो ना, मला सगळं माहीत आहे. फक्त कसं आहे विषय, एखादा मन आता मॅडला बा पाहू उन्हाळ्यापर्यंत. थोडं थोडं मी कसा विषय काढणारच होतो घरी. हो एखादा मन काढता येत नाही ना. एक तर आता शांता मावशी तुमची आहे का नाही, तिला नाही ते म्हणजे कसं ते म्हणजे डॉक्टरच पाहिजे पोरगं. हो आणि तिचा आता समजा नलूचा मामा आहे, ती हात धुवून मागायला गेलाय. हो नाव टाका लागते, असं आहे तसं आहे. हो कसं मी ॲडजस्टमेंट करणारच हो ना पुढे ते. हो मग सांगा ते नंतर. पण आजचं हे आता गयाशी आलेलं पाहिला. ते देवदास भाऊ तिथं पालकट पाठवून बसेल आहे. ते डॅडी आबाजी मध्ये आता पुढचा दिवस घेता का? त्याचं सुरू आहे ना तिकडे. बरोबर म्हणलं, हे फिस्कोटा करा लवकर. हो ना, होऊ दे ना, जेवणात होऊ दे द्यायचे. जेवण झाले की त्याले माघारीच बोलावतो सोपसुपारीले. कसं बरोबर सांगतो मी. येरी बी ते बी कसं इकडे तिकडे माहिती काढते का नाही. मी बरोबर देतो ते सांगून काय सांगाच ते. बरं पहा मग तसं ॲडजस्टमेंट करून. तसं मी बी जरासं जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं म्हणा. पण मावर काही त्याचा भरोसा बसला नाही असं वाटून राहिलं मला. नाही मी बोलतो बरोबर काय बोलास ते. फक्त आता जेवण होऊ दे द्यायचे. झुंबर तू तिथंच राह म्हणलं जरासा. मला सांगतो मला जेवण झाली घ्या. बरोबर मा घराकडे आणतो द्यायला फिरत मी बरोबर करतो काय करायचं ते मग. बरोबर ठीक आहे बघा. हो चालतो बघा. आता मी निघतो तिकडे, बसतो जरा काय त्याच्या गोष्टी ऐकता येते बघा. हो चला येतो. बरं मी काय म्हणतो, अजून काही सध्या विषय काही कुठं काढू नका नलूचा झाबरूचा. नंतर मी बरोबर त्याचं उन्हाळ्यात लग्न लावून देतो म्हणजे देतो. हो ठीक आहे. चला जा आता तुम्ही तुमच्या कामी, मी लागतो माझ्या कामी.
हो बरं म्हटलं फायदा नाही तर देसात पुढे चाटरायचे हो हो फायदा म्हटलं हुकला नाही पाहिजे बरं. हो ना पहिले यायची कशी मन वळवायचा प्रयत्न करतो मी मा घरचीचा आणि मा मेवण्याचा नाहीच वळवलं ना दोघाले म्हणतो घ्या थैल्यान पोया हार टाकून चालले आले को माय दर्शन घ्यायले हो मी नाही टेन्शन घे तुम्ही नका काळजी करू फक्त हो आजचं निपटून टाकाय. आता चहा पोहायचं तर नाही पडलं समजा तर म्हटलं कसं मुलाला थोडंसं उशीर झाला म्हणा पण कसं आहे त्याच्या मागे कामं तरी तर योगायोग त्यानं म्हणजे सुट्टी काढली स्पेशल तर मी काय म्हणत होतो काही विचारपूस करायचं असेल तर विचारून घ्या मग हा म्हणजे कसं मग आपल्या घरी जेवण घेऊन केलं की मग काय पुढच्या दिवसाचं हे ते ठरवा तुम्ही विचारपूस करू. हो ना विचारू आपण तसं काही हे नाही म्हणा कसं बाकी मुलाबद्दल तर समजा काही आता डॅनी आबाजी आहेत आपलेच आहेत आता सगळे आपण आपलेच आहो का नाही आता डॅनी आबाजी भाऊ म्हटल्यावर आता त्याचा नातू काय आणि यायचा नातू काय आम्ही आता एक तर शेजारी शेताची बी आणि घराची बी त्याच्यानं काय खोटं आहे आता मुलगा आहे सांगितलेलंच आहे आम्हाला सगळं. हो ना पण काहीतरी नॉमिनल काही प्रश्न विचारा म्हणजे तसं तर काहीच विचारायचं कामच नाही तुम्हाला बायोडाटा आम्ही यांना आणलेला तयार करून ते देणार असावं पण आमच्या पोराला सांगतो ना तुम्हाला नाही सुपारीचा शोक आहे ओव्याचा नाही सोप तर नाही खात ते सोपही नाही खात मग राधापोळी हे ते कोणतं काहीच नाही खात ते दुसरी गोष्ट त्याला चहाचाही शोक नाही चाय घेत नाही म्हणजे असं म्हणा एकदम निर्व्यसनी पोरगा आहे पहा आता तुम्ही बाकी काय विचारायचं विचारा बाकीचं. विचारणार बा हे बा काही विचार चंपो तुला जे विचार असते विचारून टाक. बरोबर आता चला सगळ्याची इच्छा आहे बरं काय नाव काय आपलं म्हटलं. माझं नाव झाबरू गोबरू गोंडा. अच्छा झाबरू आहे का हा ठीक आहे चांगलं नाव आहे चांगलं आहे काय जन्मतारीख वगैरे. जन्मतारीख आपली 1 जुलै 2000. 1 जुलै 2000 म्हणजे समजा 24 वर्षात झाले तुम्ही नाही का बरं त्यामुळे कमी वय आहे नाही तर 30-32च्या खाली सापडूनच नाही राहिले आजकाल. बरं पुढचं शिक्षण वगैरे समजा. शिक्षण 12वी पर्यंत नंतर आता मुक्त विद्यापीठात आपलं 3rd इयर चालू आहे समजा BA मध्ये. म्हणजे शिक्षण सुरूच आहे आणि शिक्षण करता समजा तुमचं आता हे समजा काय जॉबचं कसं काय म्हणलं इन्कम वगैरे कसं काय. आता चांगलं फेका लागन म्हणजे याले खरं नाही वाटलं पाहिजे नाही का नाटक करतच लागन ना तसं माझं डिटेक्टिव्हचं काम आहे साधारणतः 2-3 लाख रुपये पेमेंट आहे मला आणि जे काही केसेस असतात जे पेंडिंग केसेस आहेत ते मी सॉल्व्ह करतो. म्हणजे कसं कुठं बँकेत लूट झाली बा कोणतं काही प्रकरण असलं चोरीचे प्रकरण मोठमोठे प्रकरण असेल ते समजा हे समजा झाबरूगोंडा सॉल्व्ह करते. बापरे म्हणजे चांगलंच काम आहे समजा म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच काम दिसून राहिलं मला. मग कामच तसं आहे त्याचं एका दिवसात आत्ता शोध लावला नाही एक त्यानं मग सुटकेस पकडून दिले आत्ता कालचीच गोष्ट. अच्छा हो का बरं समजा मग इन्कम तुमचं समजा 1 लाख सरासरी रुपये महिना आहे समजा नाही का. 1 लाख 2 लाख 3 लाख 3 पर्यंत जाऊ शकते आपलं कसं म्हणजे केसेस येण्यावर आहे ते त्याच्यावर मोठी केस असली तर मग लाखो रुपये कमाई आहे समजा. मी सांगणार आहे बुवा ओव्हर होऊ राहिलं ना ते हो एकच सांगणं हो तसं 3ही पडते त्याला म्हणा पण आपण एकच पकडून धरा ना 1 लाख रुपये सरासरी तरी 12 लाख रुपये वर्ष त्याला कुठं गेलं नाही पुढे तर बरं अजून काही विचारच नाही समजा अजून त्याचं लय आयुष्य बाकी आहे. करा हे देतच हो कायच पुढे करून राहिले हो ना थांबा राजा ते काय बोलून राहिले हे काय बोलून राहिले. मग काही टेन्शन नाही समजा म्हणजे कसं म्हणजे पोरगं नोकरीवर असल्यासारखंच आहे. बाकी मग काही अजून काही शेतीवाडी कसं तसं काही प्लॉट बंगला वगैरे काही असं बाकी मग आतापर्यंत काही. शेतीचं काही आपलं विशेष नाही म्हणा 2 एकर तर नॉमिनल आजोबाचे आहे ते पण तसं आपलं बाकी यवतमाळला समजा 11 प्लॉट आत्ताच घेतले मी या मागच्या महिन्यामध्ये ते कसे आले माझ्याकडे मग कसं एखादं मन घेऊन टाकले आणि एका बंगल्याचा सौदा सुरू आहे समजा साधारणतः 70 लाखाचा आहे ते बहुतेक होण्यात आहे या पुढच्या आठवड्यात. का शांतारामचा गुण घेतला का मग आम्ही झाबऱ्यानं हो नाही लस फेकून राहिलं नाही हो असं काम आहे द्यायचं मग असं आहे. बापरे बाबर राजा म्हणलं किती कमाई आहे तुमची समजा या एका वर्षात तुम्ही म्हणता इतकं कमाई सुरू आहे तुमची आणि ते आता आम्हाला एक जण भेटलं तुमच्या गावातला काय राजा काहीच्या सांगितली MIDC आहे नसा आहे तसं आहे पावर लोक म्हणजे कसे लाव लागा करतात म्हणजे सोयरिका म्हणजे तोडासाठी किती लोक हे असतात जवळचेच समजा. आम्ही शिवलाल भेटलाय होता का म्हणा नाही तसं काही नाही मला जाऊ द्या आता लोकांचं ध्यानातच नको घेऊ तुम्ही प्रत्यक्ष समोरासमोरच आहे असं काही विषय नाही. नाही तसं काही विषय नाही म्हणा कसं आहे ते खरंच असेल ना आपलं काय खोटं थोडी जे आहे ते आहे. आता गाडी वगैरे आहे वाटते नाही हे मोठी गाडी दिसली बाहेर ते काय सांगा साहेबाची गाडी म्हणून ती गाडी का हो ते थार महिंद्रा थार आपलीच गाडी आहे ती हो आता या 2-3 महिन्यातच घेतलेले कॅशमध्येच समजा. अजून तर लस फेकून राहिलं रे हे कायच करावं आता खूप ते वाटतं भाषानं नाही पुढते राजा नाही का हो ना मग काय तर मस्त पोरगा आहे एक तर शौकीने नाही म्हणते कोणत्या गोष्टीची कमी नाही एवढी मोठी गाडी आहे एवढे मोठे प्लॉट आहे बंगला घेऊन राहिलं त्याला बसवाच लागेल मेळ यायला दिवस द्यास लागेल नाही का. बरं ठीक आहे ना मग बाकी तर काही असं विचारासारखं नाही आहे बाकी आता कसं तुम्हाला तरी बी काही असलं नसलं आम्ही विचारपूस करू कमी जास्त जन्मतारीख येते बाकीच्या आता मुलीची समजा जन्मतारीख येते सगळं मॅच तर होऊन राहिलं सगळं. बरं मग सांगा ना मग तुमच्या हिशोबानं आता काय होते विचार करा अजूनही तुम्ही मग कसं सांगा काय होते पुढचं तर पोरगा पसंत आला नाही आला. हो ना ते थोड्या वेळा सांगतो मी जेवण वगैरे झालं की बोलू ना आपण त्या विषयावर. बरं ठीक आहे मग बाकी तर काय आता तुम्हाला काही विचार असेल मुलीचं ते मी सांगतो मग जसं मन सांगतो.
नाही ते तिकडेच आल्यावर मग काय दादा आता इथंच काय करता सगळं हा बरं मी काय म्हणतो मग आता जेवणाचं करून घेऊ मग हा हो विचारपूस तर झाली सगळी हो तसं करणं मग पाहुणे मग काय पोझिशन आहे ना हो तो म्हणतो बसतो आम्ही जरा बरं हो पाय मग जेवणाचं काय कुठं काला काय बरोबर येतो मी पाहून जेवणाचं काय पोझिशन आहे दा हो ठीक आहे मग हा बसा तुम्ही तोपर्यंत पेपर गिपर वाचा हा 1 मिनिट समजलं ना मला तर तेच म्हणलं आता कसं आम्ही चाललो जेवण करायला हो देवदास भाऊच्या घरी हो आता बाहेर येते जिकडे हातपाय धुवाले हो तर म्हणलं बरोबर फोन लावतो काय हो बरोबर फोन लावायचा आणि मी सांगतो तसं तसं बोलायचं हा ठीक आहे ते पाय येऊन राहिला हा कर सुरू कर हा कर सुरू खायचे दातावलं करून दाखवायचे हो तिकडे तर म्हणे सुपारीचं खाण खात नाही म्हणे इकडे त्याला बिस्टोला यायचे तोंडात नाही हो काय बोलून राहिला म्हणा फोनवर अरे पण गाडी काय न्यायची तो मालक आता मला बोलून राहिला ना कायला गाडी घेऊन गेला तू कायला नेले तो गावात नाही तिकडे मालकाला जात होता तिकडे मुंबईला हो ना सोयरीक होती ना राजा सोयरी किती कसं इम्प्रेशन पाडायसाठी आणली मी असं आहे ते हा कसं आहे थांब ना जरासा मालदार माणूस आहे हो देतो ना मी हे पा डिझेलच्या पैशापासून भाड्याचे पैसे देतो फक्त माझी सोयरी होऊ द्या आता हो झाले की बा सगळं देतो ना राजा तुले सगळं कायचं खोलीचं भाडं दे ना तू अर्ध भाडं का म्हणलं अर्ध भाडं नाही देत ना तू मीच भरू राहिलो ना त्या MIDCतले का पैसे अंगावर उचलता आधीच बापरे काय ऐकू राहिलो बा अरे बाबा रे पुरा फसलो होतो रे योग चांगले आपण इकडे आलो बाबा हातपाय झाले झालं होतं आता सत्यानाच झालता मापुरीचा भाडंच घे ना तू काय भाडं करू राहिला किती महिन्यात भाडा आहे अबे का 6 महिने झाले ना ते घर मला काढून द्यायच्या फिक्रीत आहे ना मा भरोशावर ते कसं तरी टिकून आहे काम मग काय ते पैसे दे रे बा तू माय आता नाही ते बा माझा खरा माणूस नाही तू हो ना लेका माया बिन त्या मालकाची का MIDCच्या मालकाची गाडी घेऊन तिकडे सोयरी केली गेला तू इकडे किती मला किती बोलणे खा लागले का अच्छा म्हणजे गाडी याची नाही का म्हणजे 11 प्लॉट घेतले म्हणजे नाही हो बंगल्याचा सौदा सुरू आहे माझा टप्पर ठोक्या टीनं शेंतीनाले का मा डोक्याले बापाले का लयच फसलो तरी यानं होणार वा देतो ना थांब ना होऊ दे ना माझी सोयरी एवढी झाली आता गाडी आणली तर काय बिघडू राहिला डिझेलचे पैसे देतो ना मालकाले ते जाऊ दे बा पण त्या पांठेलेवाल्याचे तर पैसे देऊन टाकायला होता ते रोजचे का 2-4 पाकिटं बिस्टॉलचे ते किती पुड्या खातल्या का रोजच्या 2-2 पाकिटं का म्हणलं गाडीत असते तू हे बा म्हणलं तू त्याचे कमीत कमी पैसे त्या पांठेलेवाल्याचे तरी दे बा बाकी राहू दे एक पुरी अरे बापरे 2-2 पाकिट बिस्टॉलचे पुड्या मला का मामी हे तर पुरं शौकीन दिसू राहिलं मला बापा म्हणजे पायवर हे लोफर दिसते रे बा नाही का लपंड राहिले काय देतो ना म्हणा त्या पांठेले आलेले काय बुडून राहिलो जराशी गडबड इतकी गडबड असते का थांब ना म्हणा 4-8 दिवसाची गोष्ट आहे हा बाकीचं हँडल करून घे तू हा ठीक आहे ठेव फोन आता फक्त ये जो म्हणलं बा घरी हो नाही तर पडशील कुठं ये लवकर कसं दारूचा मोठा शोक आहे तुले अरे बापरे म्हणजे दारू बी आहे का बापा झालं कल्याण झालं आता झालं म्हणलं पोरीचं आहे बा माती झाली होती रे वा चला लवकरात लवकर अटप तर घ्यायला पडते आता नाही का जेव्हा निघा बा आता 10 मिनिटात निघणारच होतो आम्ही कसं जेवण झालेले आहे आता कसं आता हे भाऊ म्हणत की बा तुम्हाला भेटायचं आहे तुमचं कोणतरी आहे म्हणजे तिकडे वाडेगावकडे म्हणून कसं तुम्हाला भेटीला आलो कोण आहे तुमचं मग तिकडे ना मला तर माहीतच नाही हो आता मला जर माहीत असतं तर माझी जेवण ठेवलं असतं मी मग काय तर आता तिकडचे म्हणजे आपले सगळे सोयरे तिकडेच आहे पण जाऊ दे आता पान खायला तरी आलं ना आपल्या इथं तेवढंच समाधान आहे आपल्याला बाकी काय म्हणते मग झालं पोराचं विचारपूस येते पाणी झाली सगळी हो झालं ना पाणी वगैरे झाली आता काय सांगा राजा किती लोफर पोरगा आहे तर नाही चांगला आहे पोरग वगैरे चांगला आहे काय चांगला आहे पोरग काय चांगलं काय म्हणलं काय राजा तुम्ही हे पहा आपले म्हणजे जवळचे माणसं असल्यासारखे म्हणून सांगू राहिले तुम्हाला सांगितलंच कोण म्हणलं या सोयरीचं होय कोण सांगणार ते कायचं काय हो कायचा विषय कायचं काय ते ज्यानी बुड्यानं सांगितलं आम्हाला म्हणे मा नातू आहे म्हणे पाहा म्हणे असं आहे मग ऐकत गेलो आणि पुढे पायसान तर आता काय सांगा काय बोला काय सांगा पारे बा तुम्हाला त्याच्यासारखं लोफर पोट्टर आहे मला आमच्या गावात मग काय तर किती जणाला चाटा दिला किती जणाले मग काय तर तिकडे राहते ते हो MIDCत कामाला आहे म्हणलं हो बघा ज्याचे पैसे बुडवलेले आहे त्यानं हो का नाही समजलं ना मला आलं माझं थोडंसं कानावर समजलं मला ते आता काय असं वाटतं बा तुम्ही त्याच गावातले आपण कसं सांगणं बरोबर नाही सांगायचं काही विशेष नाही ना हो हे बा फक्त कसं असते तुम्हाला माहीत नसते नवाडी माणसं बरं झालं तुम्ही माझ्या घरी आले हो नाही तर हे बा कसं लय सोयरी का तुटल्या बोरायच्या हो मग काय तर लोफर पोट्टा आहे ते त्याच्या नादी येऊ नका तुम्ही आणि यायला दिवसही देऊ नका हो जाऊ दे तिकडे हो मग 2 तुकडे हे बा माझ्या योग सुदे ते फोनवर बोलता मला सगळं समजलं त्याची हिस्ट्री काय आहे तर तुम्ही सांगायच्या आधीच मला समजलं त्याचं झालं ना मग काय तर राहिलं तर प्रत्यक्ष तुम्ही ऐकलं म्हणल्यावर आता आम्हाला काही सांगायचं कामच नाही आपण आता इतकं लबाड असते का त्याच्या संगता ते काय आहे त्याचं नाव देवदास सनसनी ती भल्ला रेटून बोलते रे असं आहे तसं आहे 2 लाख पडते 3 लाख पडते 11 प्लॉट घेतले ती भल्ला दिसून आला मला अरे बाबा ते होताच करे झुंबर तिथं भिंत आहे बा ते सनसनी आहे का नाही हो 500 रुपयाचं आहे त्याचं काम तिथं मग त्या झाबरू घोडापासून त्यानं 500 रुपये घेतले असं बोलाची तसं म्हणूनच त्यानं जेवण खाऊ नाही दिलं वाटते नाही त्याच्या घरी हो त्याच्या घरी नेऊन जेवण दिलं का ना मग आता नाही जेवायला नाही तर करण काय त्याच्या घरी बसायला तरी जागा आहे का पोराच्या हो आपल्या डोक्याला टीन शेंती त्याची आपल्याला आता समजत नाही का काय काय नाही निरा फकाड्या मारते ते पोरगं ऐकलं माहिती फकाड्या मग आता हे भाऊ होते ना तिथं का भाऊ काय सांगायचं किती मोठ्या गोष्टी करते सौदा झाला प्लॉट घेतला डमकं झालं पाहिलं नाही का तुम्ही मी आता तेच ऐकलं ते पण असं वाटतं आपण काय म्हणतात बोला करायच्या कोणाची सोयरी काय तोडा म्हणजे काय लोकांच्या पुरे फसवा का मग असं काही बोलून राहायचं काही खोटं बोलणं आता बस जाणीला म्हणतो बा चाल लवकर फटकन चाल लवकरात लवकर निघायचं आपल्याला
बिलकुल. हे पहा निघून जा तुम्ही, थांबू नका जास्त. आणि त्याला दिवस देऊ नका, फक्त एकदम काही स्पष्ट म्हणू नका द्यायले. फक्त मला बा सांगतो गेल्यावर असं सांगून द्यायचं. हो ना, तसंच विषय. हो ना, बरोबर. ठीक आहे मग आता. चला येऊ का मग मी आता? चला धन्यवाद, तुम्ही तरी खरं सांगितलं बा. चला येतो मग. कुठं गेला होता म्हणलं, ती काय आता दिवसाचं विचारून राहिले ना, काय दिवस घेता नाही घेत, म्हणून म्हणलं काय आहे काय नाही सांग तू, मग तिथं बोलायला बरं राहील. कायचा दिवस आणि कायचा काय हो, काय राजा तुमचा नातू आहे का काय राजा, काय 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 काही फसवत होते का तुम्ही? फसवत होते काय, फसवत काय होतं म्हणलं, काय झालं फसवायचं, काय फसवासारखं काय इथं. अरे या जाऊ द्या ना, आपल्या आपणच आहो ना. असंच ते करे, जवळची माणसं असून तुम्ही असे बोलून राहिले. काय तुमचा नातू कोणत्या रंगात आहे राजा? गावातली चर्चा काय आहे? आता आलो ना मी एक दोघाच्या घरून. आणि मी प्रत्यक्ष मला समजलं काय पोझिशन तर. हे पहा म्हणलं, जर याच्या पोराजवळ इतकं असतं तर म्हणलं घर नसतं बांधलं काय ना. पाहिजे नाही का घर कसं आहे काय आहे तर. हे पहा म्हणलं, तुम्ही आता कसं आपण आहो, आपल्या काय गावाला राहणार आहे. म्हणून म्हणलं संबंध आहे तसे राहू द्या. हो, मी काही दिवस देतही नाही काहीच नाही. काय पण झालं काय तुले, कोण होय सांगणार तुले, लबाड कोण सांगितलं, काय सांगितलं काय कोण. जाऊ द्या, ते विशेष नाही. आता पुढचं काही मी बोलतच नाही. हो, काय आहे आणि काय नाही सगळं मला समजलेलं आहे. हो, कसं आहे थोडक्यात गोळा बरं आपला. हो, चला लवकर एक खेप चहा घेऊन सटकन निघून जाऊ. चला मग. राहिलं नाही देत तर नको देऊ का, काय ते का तसा राहणार आहे, भेटणच ना कोणती ना कोणती. हो जाऊ दे, चल काय सांगायचं ते सांगून दे. नाही म्हणलं पाहुणे बा, आता काय चहा घेऊन जाऊ एक शेवटचा. तुम्हाला उशीर होईल ना, कसं लवकर दिवस मावटे आता. म्हणलं काय निर्णय झाला काय नाही, तर मग काय दिवस घ्यायचं असेल ते पहा मग. दिवस आहे का नाही, दिवस आपण हे बा असं करू, मी आता घरी जातो. कसं आहे मुलीच्या मामाची समजा विचारपूस आणि समजा बाकी अजून काही थोडंसं कसं विचार विनिमय करून तुम्हाला फोन करतो समजा उद्या. झालं आणलं शेवटी तिथंच फिरून, मग काय तर सांगतो आणि फोन करतो आणि निरोप पाठवतो. हो ना, पण आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं सगळं, आता चर्चा झाली आहे. आता काय पटकन दिवस देऊन द्यायचा, मग पोरीच्या जर समजा पसंत आलं म्हणजे पुढचं मग कसं बोलायला काही टेन्शन नाही राहत. म्हणून म्हणतो काय सटकन फटकन मोकळं करायचं, एक गाव दोन तुकडे असं भिजत घोंगडं नाही ठेवायचं ना. इकडे जायचं पाहिले तिकडे जायचं. काय आहे ते स्पष्ट निर्णय दिला पाहिजे माणसानं. याला 500 अजून दिले वाटते बहुतेक नाही का. म्हणून जरा चांगलं रेटूनच बोलू राहिलं. नाही नाही, हे बा तसं नसते भाऊ. ते कसं आहे थोडंसं विचार करावा लागत असते, एकदम नसते निर्णय घेता येत. घ्या मग, आमचं काय अडून राहिलं. पहा तुमचा निर्णय काही येते ते सांगा, फोन करा. बाकी काय आता आम्ही बोलावं याच्यापेक्षा. पहा ना तरी बी लवकर तुमचा विचार करा आणि करा मग फोन, काय होते तर. हो ना हो ना, मी सांगतो डॅनी तुले काय आहे काय नाही तर. हो सगळं बरोबर आहे, ते सांगते करते फोन ते. उद्या समजते काय. म्हणलं देवदेश भाऊ, थोडंसं कसं त्याला रविवारचं सांगा शक्यतो, म्हणजे कसं सुट्टीच्या दिवस घ्यायचा म्हणा जर घ्यायचा असला तर. हो मी काय म्हणतो पाहुणे बा, विचार करा तुम्ही आणि लवकरात लवकर निर्णय द्या. आणि ते बी सुट्टीचा दिवस घ्या लागेल तुम्हाला. काय तुमच्या सोयऱ्याला आधीच सांगा, रविवार शिवाय आम्ही दुसरा दिवस घेणार नाही म्हणा. बाबा देतोस काय रे बा, निघ नाही मला पटकन मग काय तर. हो ना बिलकुल बिलकुल. हो तसं तुम्ही म्हणता तसं. चला मग आता कसं चहा घेऊ एक निघून जातो मग आम्ही आता. बरोबर ठीक आहे मग. हो करतो मी चहाची व्यवस्था. हो आलोच. आता कसा योग जर आला ना तर मस्तच जमते पण नाही का. हो ना, मुलगी चांगली आहे, मुलगा चांगला आहे. बरं चला, आज आता आमचा मुक्कामच आहे. हो कसं आमचे मारोटा आहे की नाही. हो त्याचा वाढदिवस आहे उद्याचा. रोडगे जेवण आहे. हो म्हणलं कसं आज चाललो होतो मी बी, पण आता कसं आज मुक्कामच आहे. हो रे, वाढदिवस आहे नाही. हो का, हो बरं बरं. काय काय म्हणते, रोडगे आहे का? हो ना रोडगे आहे, तशी आजच होता ते व्हिडिओ, पण ते कसं आपला हा विषय क्लिअर व्हायचा राहिला होता ना. म्हणून कसं आहे उद्या आपला मारोटाचा वाढदिवस. हो हे उद्याचा एपिसोड येणार आहे असं आहे ते. उद्या रोडगे जेवण आहे पद्धतशीर, बिलकुल नो टेन्शन. असं असं हो का, बरं ठीक आहे. आता चला, आजचा तर विषय निपटला आता. हो सोयरिकीचा. पाहू आता उद्याचा.